नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील शनीमांडळ, तलवाडे, आखातवाडे, खर्दे भागात काल रात्री अचानक झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांसह शेती पिकाचं मोठं प्रमाणात नुकसान झालंय। या भागाचे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी आज नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली। यावेळी पडलेली घरं, उडालेले पत्रे तसेच वाहनांचं नुकसान झालेल्या भागांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला। यावेळी नागरिकांनी शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्याकडे केली। तसेच पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करून लवकर भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे। वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे पूर्व भागातील 9 गावांमध्ये 122 घरांची पडझड झाली आहे। तर खर्दे गावात वीज अंगावर पडल्यानं निलेश मनसाराम भील वय वर्ष 24 याचा मृत्यू झालाय, तर त्याचा चुलत भाऊ दिनेश पंसीलाल भील हे जखमी झालेत। मयत निलेश भील यांच्या कुटुंबियांचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांत्वन करत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे। या सर्व पाहणीनंतर आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तलाठी, ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी आणि मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाला देण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये परवा रात्री वादळ आणि अवकाळी पाऊस आला। त्याच्यामध्ये नंदुरबार तालुक्यातील 9 गावांमध्ये जवळजवळ 122 घरांची पडझड झालेली आहे। त्याच्यात काही पत्रे उडाले, त्याच्यात काहींना जखमा झालेले आहे। त्याचबरोबर वीज पडल्यामुळे एकाचा मृत्यू झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला जे काही मोठ्या प्रमाणामध्ये वादळ आलं, त्या वादळामध्ये झाडांची मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झाली। त्या झाडांच्या पडझडीमुळे आणि बाकीच्या या वादामुळे पोलसुद्धा पडलेले आहेत। काही पोल झाडांमुळे पडलेले आहे, काही वादामुळे पडले। अशा प्रमाणात मोठं नुकसान विजेचे सुद्धा झालेले आहे। त्याचे दुरुस्तीचं काम वेगानं चालू आहे आणि त्याने 2 दिवसामध्ये त्या ठिकाणी चालू होईल। त्याने गावाची जी वीज वगैरे गेलेली होती, ती वीज एका दिवसामध्येच त्याने ती सुरळीत सुरू केलेली आहे। आता दुसऱ्या दिवशी ते शेतामधली काही झाडांमुळे पोल पडले, ते उभे करण्याचे काम त्याने सुरू केलेले आहे। त्याचबरोबर लोकांनी पपया असतील यांची रोपं लावलेली होती, ती रोपंसुद्धा पाण्यामध्ये वाहून गेली आहे। तर या सर्वांचे आम्ही पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते। त्यांनी ते पंचनामे सर्व करून त्याचे मदतीसाठी आपण पाठवलेले आहेत। जो मृत्यू पडला भील नावाचा आमचा एक बांधव, त्याला आम्ही तातडीची 4 लाखांची मदत शासनातर्फे केलेली आहे। अशा पद्धतीने ताबडतोब घरांचं असेल, त्याचबरोबर शेतीचं असेल, त्यांचे पंचनामा झाल्याबरोबर त्यांना मदत करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू करणार। स्टार पोलीस न्यूज, नंदुरबार।